मराठी भाषेवरून आज गदारोळ झाला, काय बोलतात? आज नागपूर महानगरपालिकेतील विपक्ष होतो, सत्तापक्ष होतो, याच्यामुळे 75% नगरसेवक नवीन आहे. नवीन नगरसेवकाले या अजेंड्याच्या जो हाऊसमध्ये जे कोणत्या भाषेत बोललं पाहिजे तर आपलं एक केंद्र शासनाचे आणि महाराष्ट्र शासनाचे एक GR आहे. त्याबद्दल महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की मातृभाषा आपली मराठी आहे, पण राष्ट्रीय भाषा आपली हिंदी आहे. दोन्ही भाषा ह्या सदनामध्ये बोलता येते आणि त्यावर कोणत्या सदस्याने आक्षेप घेतला नाही पाहिजे असं सांगण्यात आले. आज झाल्यानंतर त्या दोन्ही सदस्य समजवण्यात आला आणि दोन्ही सत्तापक्ष आणि विपक्ष नेता म्हणून मी आणि संजय महाकाळकर दोन्ही सदस्यांना समजवून एका ठिकाणी बसवलं आणि सर्व वाद मिटला. आणि आमचे जे सचिव आहे त्या मॅडमनी तो GR वाचून दाखवला. त्यात म्हटलं आहे की महाराष्ट्रातली भाषा जी आहे ते मराठी आहे आणि राष्ट्रभाषा ही हिंदी आहे, म्हणून दोन्ही भाषा बोलल्या जाते हे त्यांनी सांगितलं. पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशन पण आज इथे नियमावली वाचून दाखवण्यात आली. काय होतात की पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशन हा एखादा घेतला जाते, पण नवीन नगरसेवक असल्यामुळं त्याला माहीत नाही पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशन हा किती वेळा घेतला जाते. पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशन हा एकाच वेळा घेते. पॉईंट ऑफ ऑर्डर हा 2 वेळा किंवा 3 वेळा घेतला जाते, म्हणून सदस्यांना त्याची माहिती देण्यात आली आणि ते सांगण्यात आलं की पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशन एकदा आणि पॉईंट ऑफ ऑर्डर 2-3दा घेता येते असं सांगण्यात आलं. अंबाझरी तलावाची आज पाहणी करण्यात आली, महापौर आणि मुख्यमंत्री काय आहे की मागच्या या महिन्यामध्ये जे अंबाझरी तलावात जे आपण पाहिलं त्याला काय म्हणतात ते जलपर्णी माननीय महापौरांनी जो निश्चय केला होता, त्यांनी सतत धावपळ करून आमच्या महापौर हो चेअरमन हो ह्या दोघांनी धावपळ करून त्या जलपर्णीची व्यवस्था कशी करायची, कसं काढायचं ते झाकलेलं वरतून जेव्हा दिसते त्या डोमनं कधी व्हिडिओ काढला तो डोममध्ये तो पुरा तलाव झाकलेला दिसे. पण माननीय महापौरांनी, माननीय स्थायी समिती अध्यक्षांनी, काही माननीय आयुक्तांनी याची दौरा करून वारंवार दौरा करून तिथं नवीन मशीन लावून त्यांच्या पुरा विल्हेवाट केला. आणि माननीय गडकरी साहेब, माननीय फडणवीस साहेब यांनी दौरा करून सांगितलं की आमच्या काळात जेव्हा आम्ही येत होतो जसं मस्त घुमाला येत होतो. आणि आज सोडवायला आज जेव्हा देवेंजीने आज जसं गडकरी साहेबांनी दौरा केला बोटमधून ते घुमले ज्या तलावात, आज माननीय फडणवीस साहेबही बोटमधून आज तिथं घुमले आणि त्यांना चांगलं सांगितलं. नंतर आम्ही ज्या धर्तीवर आता तिथं चांगले म्हणजे जे बोट घुमणारी हॉटेल, नंतर तिथं त्या एक स्टँड बाय हॉटेल असे 3-4 प्रकारचे हॉटेल आम्ही तिथं खोलवता, जेणेकरून नंतर वॉटर बोटिंगसुद्धा लहान पोरासाठीपासून तर मोठ्या पोरापर्यंत स्पोर्ट्स तिथं पाण्याचे वॉटर स्पोर्ट हे बी आम्ही इथं करून राहिलो आहे, जेणेकरून जनतेकरता सकाळ संध्याकाळ आणि एक संध्याकाळी व्हेजचं जेवण किंवा नॉनव्हेजचं जेवण तिथं रचलं पाहिजे लोकांकरता. आणि नागपुरातला एक पॉईंट जो एक मनमोजी पॉईंट एक नागपूर शहरात बनेल याची व्यवस्था नागपूर शहराच्या महापौर आपल्या नीताताई ठाकरे यांच्या मार्गदर्शनाने आम्ही सुरू केला आहे. आणि लवकरात लवकर तो प्रकल्प जो आहे आणि तो प्रकल्प PPP मॉडेल करून झाला, जेणेकरून महानगरपालिकेला पैसे खर्च करणार नाही आणि तो PPP तत्वावर मंजूर होऊन तो लवकरात लवकर महानगरपालिकेचा एक स्मार्ट प्रोजेक्ट हा अंबाझरी तलावात बनेल. बाजारात मिळणारा 30 रुपयाचा तिरंगा कॉन्ट्रॅक्टदारांना फायदा होण्यासाठी 87 रुपयात खरेदी केल्याचा तुम्हाला एक विनंती करतो. आम्ही ना तो 30 रुपयाच्या आम्ही ना जेव्हा झेंडे बोलवले 3-4 प्रकारचे तेव्हा 30 रुपये झेंडा आम्ही ना मंजूर केला होता. पण काय झालं ते झेंडा भेटलेच नाही मार्केटामध्ये. आम्हाला 1,75,000 झेंडे पाहिजे होते आणि आपण सांगितलं का त्या घोट झाला म्हणून. काही तुम्ही सांगितलं कोणता शब्द वापरला तुम्ही ना भ्रष्टाचार झाला म्हणून. तुम्ही नागपूर महानगरपालिकेचे 10 झोन आहे, आम्ही 10 झोन अंतर्गत 10,000 झेंडे वाटले. 10 झोनच्या अंतर्गत झेंडे वाटले, तिथून नगरसेवकाला वाटले, नंतर संस्थेच्या लेटर पॅडवर संस्थेला बी दिले. नंतर काही झोनची अजून मागणी आली की 10 संपले आमचेवाले, अजून आम्हाला द्या. तशी अजून झोन वाईज दिली याची पुरी माहिती. म्हणून आपल्याला सांगतो असा भ्रष्टाचार काही झाला नाही जिथे म्हणून राहिले. याच्यामध्ये नियमाप्रमाणे जे काम करायचं होते झालं आणि प्रत्यक्षात लोकांनी झेंडा लावून आपल्यासमोर फोटो काढले. आणि तुम्हाला सांगतो मी गरव मैदानचा रहिवासी आहे, सतनामी नगरच्या म्हणजे गरव मैदान नगर, सतनामी नगर, भाऊराव नगर, शाहू मोहल्ला पुऱ्या घरोघरी झेंडे लागले होते साहेब. आणि ते दृश्य पाहण्यालायक होतं की नागपूर शहरामध्ये तो तिरंगा आपल्या 13 तारखेपासून तो 15 तारखेपर्यंत जो तिरंगा लावायचा होता, जो केंद्र सरकारचा जो प्रोग्राम आला होता त्या तहत पुऱ्या नागपूर शहरात तिरंगे लागले आणि मोठ्या प्रमाणात लागले. समोर जे डेव्हलपमेंट चालू आहे तेव्हापर्यंत त्याचं काम पूर्ण कोणतं KG कॅस्टल आमच्यावाला विषय नाही, याबद्दल नाही, तो NRTचा विषय आहे. हो महानगरपालिकेच्या ज्या शाळा आहेत
त्या शाळेची म्हणजे सुदृढ त्या शाळा बनवण्याचा प्रयत्न महापौरांनी म्हटलेलं होतं आणि CCTV लावणार होते तिथे. किती महानगरपालिकेमध्ये CCTV लागले आणि यावेळेस नागपूर महानगरपालिकेच्या आम्ही 12 शाळा इंग्लिश करतो. त्याला तोडून म्हणजे ज्या शाळा म्हणजे तोडण्या अवस्थेत झाल्या आहे त्यांना तोडून चांगल्या नवीन शाळा जिथं मुलं येऊ शकतात. आज इंग्लिश शाळा जिथे बनवल्या आम्ही ना तिथं शाळेच्या स्टुडंटची मागणी धुरंधर वाढत झाली आहे. म्हणजे स्टुडंट वाढले आहे. यानुसार शाळा भरकम चालू आहे आणि अशाच प्रकारे आम्ही नागपुरातल्या 12 शाळा निवडल्या आहे. आणि नागपूर शहरामध्ये आता एक मुद्दा सांगतो, शाळेच्या ज्या टीचरची भरती आहे ते लवकरात लवकर या महिन्यात होऊन जाईन आहे. ते 200 टीचर आहे त्याची भरती आम्ही सुरू केली आहे. जोपर्यंत जे गव्हर्नमेंटच्या GR वगैरे येत नाही, जेव्हा ते बंद आकृती बंद जे करायचे आम्हाला त्या नियमानुसार जोपर्यंत आकृती बंद होत नाही तोपर्यंत हा प्रायव्हेट शिक्षक घ्यायचे आणि तो पण शाळा चालू ठेवायचे असं आम्ही धोरण ठरवलं आहे. आणि जेव्हा आकृती बंद आला तो आम्ही शिक्षकाची भरती बी घेऊन जे परमनंट जे होईल अशी भरती करणार आहोत. महानगरपालिकेचं